पुढची मी केलेली कविता आज ऐकवते. बाबा. कसं लिहायचं फक्त या 4 ओळीत अन वहीतील या पानात. कसं लिहायचं फक्त या 4 ओळीत अन वहीतील या पानात. जन्मापासून सारं काही जे लेकरांसाठी केलं ते एका बापाने. पाटीवर बाराखडी किरवण्यापासून ते पाढे उजळणीपर्यंत अन गणवेशापासून पुस्तकाला कव्हर घालेपर्यंत. शाळेच्या पहिल्या दिवसापासून हात धरून वळण लावणारा बाबा. आपल्या बालपणी सोसलेले चटके आपल्या लेकरांना बसू न देणारा बाबा. कुणी घर देतं का घर म्हणत बालपणी अनाथालयात राहिलेला बाबा. पण पोटच्या पोरांना सदैव तळहाताच्या फोडासारखं जपणारा बाबा. आईच्या माघारी लेकरांसाठी वटवृक्षाची सावली झालेला बाबा. डोक्यावरून मायेचा हात फिरवणारा बाबा. बघता बघता दिवसामागून दिवस महिने वर्ष भुरकन उडाली. अन बाबाचा शिकलेला लेक परदेशी परकर पोलक्यातली लेक सासरी माहेरच्या घरट्यातून उडाली. बघता बघता दिवसामागून दिवस महिने वर्ष भुरकन उडाली. बाबाचा शिकलेला लेक परदेशी अन परकर पोलक्यातली लेक सासरी माहेरच्या घरट्यातून उडाली. कळलंच नाही कधी प्रगती पुस्तकावर सही करता करता लग्नपत्रिकांवर नाव लिहू लागले या बाबाचे हात. त्यावेळी प्रथमच थरथरल्यासारखे वाटले या बाबाचे हात. कन्यादान करताना किती वेळा डोळे पुसत होता हा बाप. लेकीसाठी झुकत होता, वाकत होता. लेकीला हा वाकलेला वटवृक्ष अजिबात बघवत नव्हता, कारण तिच्यासाठी कल्पवृक्ष होता तिचा बाप. आता हा कल्पवृक्ष वयोवृद्ध झालाय. त्याच्या सावली देणाऱ्या विस्तीर्ण फांद्या वाकू लागल्यात. बाहू पसरत आताशा भुईसपाट झाल्यात. तरी त्या वाकलेल्या फांद्यांना लटकतायत काही आपलेच परदेशी गेलेले पोटचे स्वार्थी गोळे. ओरबडतायत, केसांनी गळा कापतायत त्याचेच सगळे सोयरे. उन्हातानात रस्त्यावर म्हातारा बाप एकलाच फिरू लागलाय. बापाचे हाल पाहून लेकीच्या तोंडात घास अडकलाय अन पोटात खड्डा पडलाय. उन्हातानात रस्त्यावर म्हातारा बाप एकलाच फिरू लागलाय. बापाचे हाल पाहून लेकीच्या तोंडात घास अडकलाय अन पोटात खड्डा पडलाय. असं असलं तरी डोळ्यातलं पाणी पुसत सांगतोय तिचा बाप, दिल्या घरी सुखी राहा पोरी तुझा आता पत्ता बदललाय. असं असलं तरी डोळ्यातलं पाणी पुसत सांगतोय तिचा बाप, दिल्या घरी सुखी राहा पोरी तुझा आता पत्ता बदललाय. पोरीसाठी मात्र खूप मोठा भूकंप येऊन गेलाय. काळजातील काटा खोल खोल रुतत चाललाय. माहेर सुटलंय लेकीचं अन छप्पर फाटलंय बापाचं. उघड्या डोळ्यांनी लेक बापाकडे पाहते. छप्पर देतं का छप्पर म्हणत बाप आभाळाकडं पाहतोय. उठता बसता देवासमोर गाऱ्हाणं बाप मांडतंय. हात जोडून देवाला नवससारखं करतंय. परदेशी पोरगं माझं सांग बाप्पा तिकीट कवा धाडतंय म्हणून बाप्पासनी विचारतंय. ऊट सूट नभाकडे डोळं लावून पाहतंय. पिकलं पान विमानामागं उडत उडत धावतंय. यात त्याची येता माका म्हणत फोन सारखं घुमवतंय. सुटापुटातल्या लेकासाठी म्हातारा बाप झुरतंय. बापाचं हाल पाहून लेकीच्या जीवाक कसं तरी होतंय. दिस कसं बस जातंय पण रात खाऊक येतंय. पाण्या पावसात वादळ वाऱ्यात गल्ली बोळातून रात्रीच्या अंधारात नटसम्राट आता एकटाच फिरतोय. बंद दारावर थाप देत आता बाप वृद्धाश्रम शोधतोय.